नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेतील आजचं 113वे पुष्प DLED अभ्यासक्रम प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष यावर आधारित असलेली राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिका. आज आपल्या या वेबिनार मालिकेतला जो विषय आहे तो विषय द्वितीय वर्षातील विज्ञान व गणित अध्ययन अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्काराचा भुलभुलैया. शिक्षकाला वैज्ञानिक दृष्टिकोन असणं अतिशय आवश्यक आहे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन विकासात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमका काय? तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे पूर्वग्रहापासून दूर राहून वस्तुनिष्ठपणे माहिती गोळा करणे. त्याचसोबत वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे उत्सुकता, प्रायोगिकता व कल्पनाशक्ती यांची फलनिष्पत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय. आणखी असं म्हणता येईल की तर्कनिष्ठता, उत्सुकता, मनमोकळेपणा आणि अंधश्रद्धेपासून दूर राहणे, बुद्धिप्रामाण्यवादी घाईने निर्णय न घेणे इत्यादींनी युक्त अशी बहुव्यापी संकल्पना म्हणजेच बहुवैज्ञानिक दृष्टिकोन होय. आज आपण आपल्या वेबिनारमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्काराचा भुलभुलैया या विषयावर ज्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे ते आजच्या या आपल्या वेबिनारमध्ये या वेबिनारला सहभागी झालेले उद्याचे भावी शिक्षक म्हणजेच या शिक्षकांमध्ये किंवा या विज्ञान शिक्षकाची भूमिका काय असणार आहे आणि जे चमत्कार आहेत, चमत्काराच्या माध्यमातून म्हणजे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विज्ञान हा विषय किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता रायगड जिल्ह्यातील न्यू पनवेल येथील माजी सेवानिवृत्त प्राचार्य आदरणीय जे सध्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक सदस्य आणि पहिले कार्यवाह म्हणून काम करत आहेत. या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमध्ये गेल्या 32 वर्षापासून आपण सातत्याने काम करत आहात. अनेक चांगले आणि वाईट अनुभव आपल्या पाठीशी आहेत. त्या अनुभवाची शिदोरी आज आपण आमच्या या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांपर्यंत पोहोचवणार आहात. आतापर्यंत आपली 7 पुस्तके अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर प्रकाशित झालेली आहेत आणि सध्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विवेक जागर प्रकाशन विभाग राज्य कार्यवाह म्हणून आपण काम करीत आहात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज पावेतो 52 प्रकाशनं सन्मानानं प्रकाशित झालेली आहेत. आपण अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहात. सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपण न थांबता अतिशय तळमळीने काम करीत आहात. अनेक वेळा आपण रेडिओ, टीव्हीवर मुलाखती आणि चमत्काराचे प्रयोग कार्यक्रम आपण सादर केलेले आहेत. आज पावेतो 3700हून अधिक जास्त चमत्कारांचे कार्यक्रम आणि व्याख्यानं आपण समाजातील घटकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. अनेक वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक यामध्ये विविध विषयांवर आपण सातत्याने लेखन करीत आहात. आपली आगामी 2 पुस्तकं मी साईबाबा बोलतोय हे साईबाबांच्या 51 चमत्कारांची भंडाफोड करणारं पुस्तक आणि चमत्कारांचा भुलभुलैया 100 हे 100 प्रयोगांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांकरिता या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्वांच्या हार्दिक आणि मनपूर्वक आपणास शुभेच्छा. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कारांचा भुलभुलैया या विषयावर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करणारे आजच्या या आपल्या वेबिनारचे प्रमुख वक्ते आदरणीय सन्माननीय प्राचार्य
माजी प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे सर यांचं मी या वेबिनारमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मुंडे सरांना विनंती करतो की आपण वैज्ञानिक दृष्टिकोन चमत्कारांचा भुलभुलैया या विषयावर या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांना आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय मुंडे सर. धन्यवाद सर. आज आपण एका नव्या विषया संबंधी तुमच्याशी मी बोलणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था नागपूर आणि महाराष्ट्र अध्यापक महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजचे राज्यस्तरीय वेबिनार मध्ये मी तुमच्याशी बोलत असताना मला काही प्रश्न निर्माण होतात की ह्या तऱ्हेची व्याख्यानं आपल्या समाजात घ्यावी लागतात. हे खरं आपलं दुर्दैव. याचं कारण आपल्या समाजामध्ये अनेकदा चांगलं काही असेल तर ते ऐकायला फार कमी लोक येतात. आणि जर लगेच तुम्ही आता ऑर्केस्ट्रा ठेवला असता तर कदाचित हजाराची संख्या इथे असती. हे कारण ज्ञानाचं कुठलीही गोष्ट ऐकायला लोक धजावत नाहीत आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत नाहीत. हे महत्वाचं खरं कारण आहे. कारण माणसं त्या दृष्टीने मोल्डिंग होत नाहीत. मग ते आपले शिक्षक असोत, अध्यापक असोत, प्राध्यापक असोत की त्याही पलीकडे जाऊन विद्यार्थी असो, सर्वकाळ सर्वदूरचीच अवस्था असते. कालसुद्धा तुमच्या ह्या वेबिनारमध्ये आपल्या 32-34 लोक इथे होते. काही फेसबुक आणि याच्यावर असतील, परंतु ही फार लिमिटेड संख्या ही इथेच दिसते असं नाही, सर्वत्र आणि सर्वदूर दिसते. कारण ह्या तऱ्हेची व्याख्यानं मी रोजच कुठे ना कुठे देत असतो. तर मित्रांनो, वैज्ञानिक दृष्टिकोन शिकायचं म्हणजे काय करायचं तर फार सोपं आहे. सरांनी खूप विस्तृत प्रमाणात मला सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय. खरं म्हणजे विचार कसा करावा असा सोपा त्याचा अर्थ आहे. विचार करण्याची एक शास्त्रीय पद्धती म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि मग त्याचे काही टप्पे आहेत, त्याचे काही पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत. आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फार छान लिहिलेलं आहे त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये. ते असं म्हणतात की सायंटिफिक टेम्परामेंट इज द प्रोसेस ऑफ थिंकिंग, सर्च ऑफ ट्रूथ, वे ऑफ लाईफ, स्पिरिट ऑफ फ्री मॅन अँड मेथड ऑफ ॲक्शन, असं त्याने वर्णन केलेलं आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे तर थोडक्यात प्रोसेस ऑफ थिंकिंग आहे. म्हणजे एक अभ्यास करण्याची किंवा एक विचार करण्याची पद्धती आहे. ती इतकीच आहे का? नाही. त्यापुढे जाऊन ते असं म्हणतात की इट इज द मेथड ऑफ ॲक्शन, म्हणजे कृती करण्याची पद्धती आहे. ती तेवढीच नाही, सर्च ऑफ ट्रूथ, सत्याचा शोध घेण्याची पद्धती आहे. आणि नुसती सत्याचा शोध घेण्याची पद्धती नाही तर वे ऑफ लाईफ, जीवनाधार आहे. जीवनामध्ये कसं जगायचं, कसा मार्गक्रमण करायचं याचा एक मार्ग दाखवणारा काय म्हणतात त्याला पद्धती आहे, मार्ग दाखवण्याची पद्धती आहे. आणि हे वैज्ञानिकपणे स्पिरिट ऑफ फ्री मॅन आणि तुमच्या मानवी स्वातंत्र्याचा आत्मा आहे. थोडक्यात ह्या इतक्या सोप्या पद्धतीने सायंटिफिक पेपर म्हणजे काय समजल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन शिकण्यासाठी ते थोडं समजून घ्यावं लागतं. नुसतं समजून घ्यावं लागत नाही, तर आपल्या राज्यघटनेमध्ये त्याचा उल्लेख आहे की प्रत्येक भारतीय नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार आणि प्रचार करावा आणि अंगीकार करावा असं देखील लिहिलेलं आहे. आणि आपल्या शिक्षणाच्या 10 गावाघटकामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे वैज्ञानिक विचार पद्धती म्हणून. आपण मागच्याच शैक्षणिक आकृतीबंधानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब केलेला आहे. 7वीच्या पुस्तकामध्ये त्याचा समावेश देखील आहे. परंतु त्याही पलीकडे जाऊन गेले 20 वर्षापूर्वी आज अभ्यासक्रम आलेला असताना देखील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कुठेही प्रचार आणि प्रसार झालेला दिसत नाही. ना विद्यार्थ्यांमध्ये दिसत, ना तुमच्या आणि माझ्यासारख्या शिक्षकामध्ये दिसत. याचं कारणच असं आहे की अशा तऱ्हेच्या गोष्टी अंगीकारणं हे आपल्या समाजामध्ये फार अवघड जातं. थोडक्यात अगदी सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणण्यापेक्षा शास्त्रीय विचार पद्धतीचे काही महत्वाचे घटक आहेत ते देखील लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही घडणाऱ्या घटनेमागे एक कारण असतं, हे पक्का लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे कारण मानवी बुद्धीला समजू शकतो. सगळीच कारणं लगेच समजतात असं नाही, काही कारणं उशिराने समजतील. परंतु जेव्हा केव्हा समजतील तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या टप्प्याने समजतील, हेही लक्षात ठेवावं लागतं. त्या पलीकडे जाऊन त्याची काही वैशिष्ट्ये, मूलभूत वैशिष्ट्ये जी आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनाची, याचे की विज्ञान अंतिम सत्यावर नाही तर सत्याच्या सातत्यावर अवलंबून असतं. म्हणजे लोक पुढे अंतिम सत्याचा दावा करत असतात, तर विज्ञान नेहमी सांगतं अंतिम सत्य नावाची कुठलीही गोष्ट उपलब्ध नाही. फक्त सत्याचं सातत्य टिकत राहावं आणि सत्याच्या जवळ जाता यावं
त्यासाठी ही विचार पद्धती आहे. अंतिम सत्य नावाची जशी गोष्ट नाही, तसंच घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे मी तुम्हाला सांगितलं कारण असतं, आणि ती कारणं मानवी बुद्धीला जशी समजू शकतात तशी ती समाजातील सर्वच माणसांना समजतात असं देखील नाही बरं का. काही लोकांना ती समजून घ्यावी लागतात, त्यासाठी थोडं परिश्रम घ्यावे लागतात, परिश्रम करावे लागतात किंवा कष्ट घ्यावे लागतात. दुसरं एक विज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की विज्ञान कधीही का या प्रश्नाचं उत्तर देत नाही, आणि हे बऱ्याचदा शिक्षक म्हणून तुम्हाला आणि मला देखील माहिती असतं. का या प्रश्नाचं उत्तर विज्ञान देत नाही याचं कारण, कातून नकार निर्माण होतो आणि नकार निगेशन जिथे होतं तिथे विज्ञान सांगतं की ह्या प्रश्न हे विज्ञानाच्या कच्चे प्रश्न येत नाही. तुम्ही म्हणा असं कसं, तर बघा तुम्ही काच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना तुम्हाला काय लक्षात येईल, त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतो. म्हणजे उद्या कोणी म्हटलं की पपईमध्ये गणपती आला, तर का आला याचं काय उत्तर आहे. समजा आला काहीतरी एक नैसर्गिक क्रिया घडलेली आला असं म्हटलं, तर मग परत प्रश्न नैसर्गिक क्रिया का घडली, म्हणजे प्रत्येक वेळी त्याला का का असं पुढे पुढे ते वाढत जातं आणि त्याला अंतिम काही शेवट नसतो त्याला. त्यामुळे का हे निगेशन कधीही विज्ञानाच्या टप्प्यात येत नाही, हेही शिक्षक म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि दुसरं, जेव्हा अंधश्रद्धा निर्माणाचं काम करत असताना हेही लक्षात ठेवलं पाहिजे, शिक्षक म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून याविषयी बोलत असताना कर्मकांड विरहित समाज जगाच्या पाठीवर नाही. आणि कर्मकांड कुठली घ्यायची, कुठली ठेवायची, कुठली चालू ठेवायची, कुठली बंद करायची हे विवेकाच्या आधारे ठरवता येतं, त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन कामी येतं. म्हणजे उदाहरणार्थ भाऊबीज असते आपल्याकडे किंवा रक्षाबंधन असतं, तर लोक अशा देखील सणांना देखील विज्ञान मानणारे लोक देखील विरोध करतात. परंतु आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यामध्ये शोषण नाही, ज्यामध्ये मानहानी नाही, आर्थिक शारीरिक मानसिक शोषण नाही, अशी कर्मकांड ही सुरू ठेवावी लागतात. कारण माणूस, मी तुम्हाला सांगितलं, कर्मकांडाशिवाय माणूस नाही जगभर, आणि सण आणि उत्सव हे तर आपल्या जीवनाचा आधार असतात. त्यामुळं कुठले सण उत्सव करायचे, कुठले चालू ठेवायचे, कुठले बंद करायचे आणि त्यात काय करायचं याचं तारतम्य मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवतं. हे इतकं बोलून झाल्यानंतर मी तुम्हाला त्याचे काही टप्पे सांगेन की कशाच्या आधारे तपासलं जातं, काय स्टेप्स आहेत, पायऱ्या आहेत. त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन सांगता एक 7 पायऱ्या आहेत, ऍक्च्युली टोटल त्या 8 आहेत. तर त्यामध्ये आपण पहिली पायरी जी आहे, ज्याला टप्पा म्हणूया पहिला, तो आहे साधारणतः निरीक्षण. कुठल्याही घडलेल्या घटनेचं, कुठल्याही घडलेल्या प्रसंगाचं किंवा एखादं काही प्रयोग एखादा घडला असेल तर त्याचं निरीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं. पण ते निरीक्षण कसं करायचं हा एक प्रश्न आहे बरं का. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियाच्या आधारे निरीक्षण करावं आणि मगच पुढे सरकावं, असा त्याचा एक पहिला नियम आहे. उदाहरणार्थ, आपल्या हातावर जर कोणी स्फटिका ठेवली आणि तुम्हाला विचारलं काय आहे, तर पटकन तुम्ही साखर म्हणू नये. डोळ्याने दिसतं म्हणून साखर नाही, कदाचित ते एखादं फर्टिलायझर म्हणजे खत असू शकेल, अजून दुसरी काही रासायनिक पदार्थाची स्फटिका असू शकते. तर त्यासाठी मग काही चव घ्यायला लागेल, काही प्रयोग करावा लागेल, तपासावं लागेल, हेही भान ठेवावं. पण निरीक्षण करताना घाई करू नये. सगळ्याच गोष्टी निरीक्षणाने समजतात असं नाही, कधी कधी निरीक्षण करणं अशक्य असतं किंवा त्याच्या पलीकडे जावं लागतं. मग अशा प्रसंगी माणसं तर्क करतात. जेव्हा प्रश्नांची उत्तरं सोडवायची असतात तेव्हा तर्क करतात. तर्क हे बरेचदा चुकतात, ज्याला लॉजिक म्हणतात इंग्लिशमध्ये, हे चुकतात बरं का. जसं उदाहरणार्थ आपले विद्यार्थी असतात, ते नेहमी परीक्षा जवळ आली की काही तर्क करतात, म्हणजे काही प्रश्न इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असं गाईडमध्ये किंवा पुस्तकात लिहून ठेवतात. खरं म्हणजे ते सर्व प्रश्न येतात का परीक्षेला? नाही. पण हे तर्क असतात त्यांचे की मागील 3-4 परीक्षेत हे प्रश्न आले होते, रिपीटेडली येत आहेत, असं एक तर्क करून ते गृहीत धरले असतात, त्याचा अभ्यास केला असतो. परंतु इथे देखील फसगत होते, म्हणून तर्क बरेचदा चुकतात. मग ह्या टप्प्यावर न थांबता पुढे जावं नेहमी. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील तेव्हा ह्या पद्धतीने सोडवायचे. एक झालं निरीक्षण, दुसऱ्या तर्क, तिसरं आहे अनुमान. अनुमान हा शब्द जरा सर्वसामान्य माणसाला जसं समजत नाही तसं आपल्यासारख्या गुरुजनांना देखील तो समजत नाही. कारण अनुमानाचा अर्थच नीट उलगडत नाही. अनुमान याचा अर्थ अनुभवाच्या आधारे बांधलेले काही ठोकतारे असतात, अनुभवाच्या आधारे काही नियम केले असतात किंवा आपण काही अंदाज केले असतात, त्याला म्हणतात अनुमान. आणि याच्यामध्ये पूर्वाश्रमीच्या लोकांचा म्हणजे आपल्या पूर्वजांचा अनुभव हा गृहीत धरावा लागतो. त्यांचे काही अनुभव असतात, जसं आकाशात ढग जमले की पाऊस पडेल, तर ते पडतच का? पाऊस नाही पडत, पण एक अनुमान आहे त्यांचं, एक त्याने अंदाज केलेला आहे की ह्या तऱ्हेचे ढग आले की पाऊस होण्याची शक्यता असते.
मग इतर काही कारणामुळे पाऊस दूर जातो, वाऱ्यामुळे कदाचित पुढच्या गावावर जाऊन पडतो वगैरे वगैरे. परंतु हे असं नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा प्रश्न निरीक्षणाच्या पलीकडे जाऊन तर्काच्या पलीकडे जातो तेव्हा अनुमानाचा आधार घ्यायचा आणि त्यातून काही मिळतं की नाही शोधायचं. ही शोधाची टप्पे आहेत. जेव्हा अनुमान देखील आपल्याला वाटतं की कमी येत नाही तेव्हा मग प्रत्यक्ष प्रचिती आपल्याला घ्यावी लागते. प्रचिती याचा अर्थ काय की आपण प्रत्यक्षात प्रचितीचे 3 भाग आहेत. प्रत्यक्ष प्रचिती, वारंवार प्रचिती आणि सार्वत्रिक प्रचिती. आपण प्रत्यक्षात अनुभव घ्यावा. आपण अनुभव घेऊन केवळ चालत नाही किंवा आपल्याला समजलं म्हणून ते सत्य असं नाही. त्याची प्रचिती घेण्यासाठी इतरांना देखील ती संधी द्यावी, त्याला देखील तपासायला सांगावं आणि त्यातून काही सत्य सापडलं तर ते स्वीकारावं आणि इतरांना देऊन सुद्धा चालत नाही तर परत परत ते सापडते की नाही तपासावं. ते सर्वत्र आणि सर्वत्र तपासावं, परत परत तपासावं आणि स्वतः तपासावं. हे त्याचे महत्वाचे टप्पे आहेत, हेही लक्षात ठेवावं आणि त्यानंतर मग प्रयोग करून निष्कर्ष काढावा. शेवटचा टप्पा. हे झाले त्याचे टप्पे. वैज्ञानिक दृष्टिकोन इथे थांबत नाही. त्याचे काही मूल्य विशेष आहेत, त्याला काही मूल्याधार आहे. ते मूल्याधार काय ते जरा समजून घेऊ आणि मग आपण स्विचवर करू चमत्काराकडे. एक मूल्याधार आहे त्याला म्हणतात सम्यकता. सम्यकता. दुसरं आहे स्वायत्तता. तिसरं आहे निर्भयता. चौथं आहे शोधकता आणि 5वं आहे नम्रता. परत एकदा नीट बघूया. एक मी तुम्हाला सांगितलं सम्यकता. सम्यक याचा अर्थ सर्व बाजूनी, चारी बाजूनी एखाद्या प्रश्नाची उकल करण्यासाठी अभ्यास करणं, विचार करणं. सम्यक विचार म्हणजे सर्वत्र, सर्वपरी, सर्व बाजूने, चोहोबाजूने किंवा सर्व अंगाने केलेला विचार, त्याला सम्यक विचार म्हणतात. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार घेताना ते असं सांगतं तुम्हाला की तुमच्या प्रश्नाची उकल करण्यासाठी सर्व टोकाले, सर्व अंदाज तुम्ही विचारात घेतले पाहिजेत. त्याला म्हणतात सम्यक विचार. स्वायत्त याचा अर्थ काय? निसर्गामध्ये काही घटना घडतात त्या स्वायत्तपणे चालू असतात. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य असतं, ते त्या स्वायत्त या तत्वाने बाधित असतात. उदाहरणार्थ आपल्या पृथ्वी तलावर रोज दिवस रात्र घडते. आता पृथ्वीचं हे जे चक्र आहे फिरण्याचं, हे तिचं स्वायत्तताच्या आधारे, त्या तत्वाच्या आधारे ते घडते. किंवा गुरुत्वीय बल आहे, हे अशी काही तत्व जी आहेत ती पृथ्वीशी बाधित आहेत किंवा आपल्या विश्वाशी बाधित आहेत. त्याला स्वायत्तता आहे किंवा त्यांना स्वातंत्र्य, त्या स्वातंत्र्याच्या त्या याच्या आधारे ते चालू राहतात. त्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमाच्या आधारे ते चालू राहतात. हे झाली स्वायत्तता. ही गोष्ट एक विचारात घ्यावी लागते नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करत असताना. त्याच्या पलीकडे याचा टप्पा आहे निर्भय असावं लागतं. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे काही गोष्ट जर तुम्हाला समजून सांगायची असेल, लोकांना सामोरं जायचं असेल एखाद्या याच्याशी, तर तुम्ही निर्भय असावं लागतं. तर तुम्हाला ते मांडता येतं, सांगता येतं, 4 लोकांना समजवता येतं. तुम्ही निर्भय नसाल तर फारच वाईट. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे 4 समाज सुधारकांचे खून झाले, ज्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील, पानसरे असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे. या 4ही लोकांनी केवळ सत्यासाठी आग्रह धरला. केवळ अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच नाही, तर इतर अनेक गोष्टींसाठी त्यांचा आग्रह असायचा आणि त्यासाठी केवळ त्यांना बळी द्यावा लागला. कारण ते निर्भयपणे मांडत होते. त्यांचा बळी गेल्याचं कारण ते की निर्भयपणे ते मांडत होते. तर ह्या पद्धतीने निर्भयता अंगीकारावी लागते आणि ही तेव्हाच येते जेव्हा तुमच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही स्वीकारता किंवा तुम्ही त्या पद्धतीने जगणं सुरू करता. त्यासाठी निर्भयता अत्यंत आवश्यक आहे आणि शोधक असावं लागते. शोध घेण्याची वृत्ती असावी लागते. मग त्यासाठी कष्ट, मेहनत, चिकाटी, धैर्य आणि हिंमत हे सगळं तुम्हाला अंगीकारावं लागतं आणि त्या आधारे तुम्हाला निर्भयपणे जगावं लागतं. आणि शेवटचं जे आहे ते नम्रता. विज्ञान नम्र असतं आणि नम्रपणे ते तुम्हाला सांगतं की मी आत्ता मला एवढं समजलेलं आहे, उद्या जर नवीन काही समजलं तर मी ते स्वीकारेन, परंतु आत्ता हे सत्य आहे. उद्या कदाचित नवा शोध लागला तर नवं तत्वज्ञान, नवा विचार मी तुम्हाला सांगेन. फक्त नम्र काय कोण नसतं, तर धर्माचा विचार हा नम्र नसतो. त्यांचा आग्रह असतो जुनं ते सोनं, आणि त्यामुळे जुनं तत्वज्ञान ते सारखं सतत मांडत राहतात आणि मग त्याच्या मागे सांगितलं जातं की ते ग्रंथात लिहिले, फार पूर्वी लिहिले, ऋषीमुनींनी लिहिले, असं सर्व सांगितलं जातं. विज्ञानामध्ये मात्र असं अंतिम सत्य नसतं. त्यामुळे नवीन रोज नवा विचार येतो. प्रगती जशी होत जाते तसं आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातो. हे एवढं संपल्यानंतर मी तुम्हाला थोडं पुढे घेऊन जाईल की आपण हे सगळं करत असताना तुम्हाला चमत्कार या दृष्टीने मला शिकवायचे आहेत. मी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हा धावता आढावा घेतला. वैज्ञानिक दृष्टिकोन तसा समजायचा म्हटलं तर 5-2 तासाचा विषय आहे. मी थोडं पुढे घेऊन जातो तुम्हाला.
आपल्या समाजात एवढंच होतं का नाही, या पलीकडे जाऊन काय काय होतं आपल्या समाजामध्ये. चमत्कार हे फार महत्वाचे मानले जातात. आपल्यापैकी अनेक शिक्षकांनी ते यापूर्वी बघितलेले आहेत असं मला समजलं. त्यामुळे पुन्हा पुन्हा ते सांगण्याची आणि करण्याची गरज का भासते, तर याचं कारण असं आहे की त्यात एक नाविन्य असतं आणि माणसाला लगेरवर राहण्यासाठी किंवा ते पाहण्यासाठी फार आवडतं. कारण ते जादूच्या प्रयोगासारखे असतात असं लोकांना वाटतं. कारण म्हणजे चमत्कार हे जादूचे प्रयोग नसतात, त्या पलीकडे जाऊन दुसरं काहीतरी असतं. जादूच्या प्रयोगामध्ये मात्र आखीव रेखीव असं काहीतरी असतं. चमत्कारामध्ये मात्र एकाएकी तसे घडल्यासारखे वाटतात लोकांना आणि म्हणून लोक त्यामध्ये सामील होतात किंवा ते पाहण्यासाठी उत्सुक असतात. मी तुम्हाला आपल्याकडे पैशाचा पाऊस पाडला जातो असं बऱ्याचदा लोक म्हणतात. खरं पैशाचा पाऊस पाडता येईल का, तर निश्चितच नाही. याचं कारण पैसे कुठेतरी छापावे लागतात, प्रिंट करावे लागतात. त्यामुळे ते टाकसालीमधून छापून बाहेर येतात. असं असताना देखील अनेक लोक असतात. मग समाजातले अनेक तथाकथ कोणी जे असतील तथाकथित भोंदू माणसं ते तुम्हाला फसवतात. काय करतात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी, तर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही तुमच्याकडे जे पैसे ते घेऊन जाणार तर त्याची दुप्पट होतील, चौपट होतील वगैरे करून मिळतील. आणि मग त्यासाठी विधी, त्यासाठी काय काय प्रकार बरेचसे केले जातात. बघूया आपण पैशाचा पाऊस कसा पाडतात. मी तुम्हाला माझे हात दाखवतो, माझे दोन्ही हात तिथे दिसत आहेत, माझ्या हातात काही नाहीये. आणि मग बघता बघता त्यासाठी मी मुद्दाम शर्ट घातलेलं नाहीये. आणि मग तुम्हाला मी कारण लपाछपी काही करेन असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी मी माझ्या हातामध्ये आता एक नोट आलेली आहे, तुम्ही बघताय. ही नोट मी तुम्हाला दाखवतो. किती रुपयाची आहे दिसते तुम्हाला स्क्रीनवर? हा, ही आहे 200 रुपयाची, बरोबर आहे. ठीक आहे, मी हे बाजूला ठेवतोय आणि पुन्हा एकदा हवेत हात फिरवतो. माझ्या हातात काही नाहीये, तुम्ही बघताय. आणि मग बघता बघता परत एकदा हे सारखं असं येत असतात पैसे, बरं का. आणि म्हणून लोकांना वाटतं की खरंच पैशाचा पाऊस पडतो. ही दुसरी एक नोट आणली, ही किती रुपयाची आहे? 20 रुपयाची. हा, 10 रुपयाची आहे का? ओके. मी परत एकदा हात फिरवतो हवेत, काही नाही, तुम्ही बघताय. आणि मग बघता बघता परत एकदा पैसे आलेले आहेत. पैसे येतच राहतात, पैसे संपत नाहीत. ही दुसरी एक नोट आलेली आहे, ही किती रुपयाची आहे? 100 रुपयाची. 100 रुपयाची. 100 रुपयाची आहे. बरं, ही बाजूला ठेव. मी परत एकदा हात फिरवतो आणि बघता बघता येत राहतो. आता 500 रुपयाची नोट आलेली डायरेक्ट सरळच. हे बघा, इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने पैशाचा पाऊस लोक पाडतात. हे एवढंच नाही तर अजून देखील नोटा आणि पैसे येत राहतात. ही अजून एक 100 रुपयाची नोट पडते. ह्या प्रकारे पैसे हातात येतात. हात रिकामे असतात, दिसायला रिकामे दिसतात, परंतु ते रिकामे कधीच नसतात. हेही पक्का लक्षात ठेवा. वैज्ञानिक दृष्टिकोन हेच सांगतं की निरीक्षण करताना सर्व अंगाने सर्व बाजूने सम्यक विचाराने तो करावा. मी तुम्हाला ही नुसते पैसे निर्माण करता येतात असं नाही, काहींचा दावा असतो ते नष्ट देखील करता येतात. आता मी ही नोट तुमच्या समोरच त्याची छोटी घडी घालतोय, ही छोटी घडी केलेली आहे. आणि मग बघता बघता मी ती नोट हातामध्ये कशी लपवतो किंवा कशी गायब करतो ती केलेली तुम्ही बघतो. आणि आणि मग जशी जाते तशी येते, बरं का, लगेच ती आलेली देखील आहे. हे सहज सोप्या पद्धतीने आपल्याला करता येतं. हे कार्यकर्ता म्हणून शिकणं जसं गरजेचं तसं विज्ञान शिकवण्यासाठी देखील शिक्षकांनी शिकणं गरजेचं आहे. किंवा कुठला विषय समजून देण्यासाठी ह्या तऱ्हेचे मातून जे चमत्कार समाजात घडतात त्याचा जर नीट अभ्यास केला, ह्या सगळ्या नोटा इथे आहेत, तर आपल्याला ते उपयोगी पडतील जीवनामध्ये. मी हे बाजूला ठेवतो आणि मग आपण परत एकदा पुढे जाऊ. आता तुम्ही म्हणाले नंतर सांगा, कारण तुमचा उत्साह थोडा जास्त ताणून ठेवला तर कदाचित तुम्हाला अधिक चांगलं वाटेल. मी आपल्या समाजात एवढंच घडतं का नाही, या पलीकडे जाऊन काय काय घडतं आपल्या समाजामध्ये. बऱ्याचदा लोकांच्या अंगात देव येतात. काही लोकांना भूतबाधा म्हणजे भूत असतं असं लोक म्हणतात. सॉरी, मी थोडं पाणी पितोय. ओके, तर मित्रांनो, हे थोडं मी समजून घेऊ आणि मग त्या अनुषंगाने काय काय प्रयोग लोक करतात तेही बघू. साधारणतः जगामध्ये भूत नाही असं सांगितलं जातं. हे शिक्षक म्हणून तुम्हाला सर्वांना माहिती असतं. मग भूत का नाही, कसा नाही, कशा प्रकारे लोकांना दिसतं, हे सर्व का घडतं, याविषयी देखील लोकांची बोलायची गरज असते. एक फक्त लक्षात ठेवायचं की आपल्या मेंदूमध्ये काही रसायन असतात आणि ही जैवरासायनिक द्रव्ये जी आहेत मेंदूतली, ती चिंता, विवंचन, समस्या आणि प्रश्न निर्माण झाले जीवनामध्ये ती बदलतात. आणि ती एकदा बदलली की मग जे भास निर्माण होतात
त्या भासाद्वारे भूताचा एक भास आपल्याला दिसतो असं शास्त्रीय अभ्यासाने सिद्ध झालेले. आता प्रश्न असा आहे की अशा तऱ्हेची चिंता विवंचना आणि समस्या प्रश्न निर्माण झाल्यानंतरच होतं का, तर नाही. 5 प्रकारे भूताचे भास माणसाला सर्वत्र होतात, जगभर होतात बरं. 5 प्रकार. पहिला प्रकार आहे की साधारणतः संस्काराचे भास असतात. म्हणजे आपल्या समाजात संस्कार केले जातात आणि त्या संस्काराच्या आधारे काही लोकांना भास होतात. त्याला इंग्लिशमध्ये डिल्युजन म्हणतात. संस्काराचे भास, डिल्युजन्स. दुसरा भासाचा जो प्रकार आहे तो इंद्रियाद्वारे होणार, म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाला 5 तरीके भास होतात, त्याला इंग्लिशमध्ये इल्युजन म्हणतात. तिसरा जो भास आहे तो सूचनेद्वारे होणारा, म्हणजे सजेशन. सूचना केल्या माणसाला तरी तो माणसाला भास होतात. जसं आपल्याकडे गणरायाचं दुग्ध प्राशन झालं, सूचनावर्तन होतं 21 सप्टेंबर 1995 संबंध भारतभर नाही तर जगभर अनेक लोकांनी गणरायाला दूध पाजलं होतं, ते सूचनावर्तन होतं, सजेशन. तिसरा प्रकार झाला. चौथा प्रकारे हॅल्युसिनेशन्स, म्हणजे मेंदूमधली रसायनं बदलली की होणारे भास, ज्याला मनाचे भास किंवा विचारांचे भास म्हणतात. आणि शेवटचा जो भास आहे त्याला ढोंग किंवा मॅलेंगरिन असे इंग्लिशमध्ये म्हणतात, म्हणजे बदमाशी थोडक्यात. आता परत एकदा नीट बघू आपण. मी तुम्हाला असं म्हटलं की पहिला भास आहे हा संस्काराद्वारे होणारा भास. संस्काराच्या भासाला इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगितलं डिल्युजन म्हणतात. आणि संस्काराच्या भासाचं वैशिष्ट्य काय? वस्तू असते तशीच दिसते, अर्थ संस्कारानुसार लावला जातो. जसा घरात संस्कार होतो, बाहेर होतो, महाविद्यालयात होतो, शाळा कॉलेजमधून होतो, वगैरे वगैरे. त्याप्रमाणे भूताचे संस्कार विविध समाजातल्या थरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. तसतसे भास त्या समाजातल्या लोकांना होतात. हे झालं संस्काराचे भास. त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितलं की वस्तू असते तशीच दिसते, अर्थ संस्कारानुसार लावला जातो. नंबर 2 इंद्रियांचे भास. इंद्रियांच्या भासाला इंग्लिशमध्ये इल्युजन म्हणतात. आता इल्युजनचं वैशिष्ट्य काय आहे? वस्तू असते एक, दिसते वेगळे. म्हणजे इंद्रियांना समजा दोरी पडलेली असते तर अंधारामध्ये साप वाटते. आवळा असतो, आवळा तो खाल्ला आणि आपण पाणी पिलं तर आवळा गोड लागतो. आवळा कधी गोड नसतो. किंवा खूप गोड खाल्लं आणि चहा प्यायला तर चहा फिकट लागतो. हे झाले इंद्रियांचे भास, ज्याला ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. किंवा वाळवंटामध्ये हरणाला देखील असंच मृगजल दिसतं, तसं आपल्याला देखील दिसतं. आपण रस्त्यावर जात असताना उन्हाळ्याचे दिवस असले आणि कारमध्ये असलो आपण खूप नजर पुढे मारली तर रस्ता चकाकत असतो, पण आपल्याला वाटतं की तिथे पाऊस पडलाय, रस्ता ओला झाला. हा दृष्टीभ्रम असतो. हे झाले इंद्रियांचे भास. वस्तू असते एक, दिसते वेगळी, त्याचं वैशिष्ट्य. तिसरं आहे सजेशन, सूचनेद्वारे होणारे भास. सूचनेचं वैशिष्ट्य काय? वस्तू असते तशीच दिसते, जशी सूचना केली तशी दिसते. असते तशीच असते पण सूचना केली तशी दिसते. अनेक याचे प्रकार आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे जर समजा रात्री बेरात्री आपण घरातून बाहेर पडलो आणि अचानक जर कोणी घरातला माणूस समोर आला की अरे एवढ्या रात्री कशा जातो, काय प्रॉब्लेम आहे, काय आई जरा आजारी, डॉक्टरांना आणायला जातो बाहेर, आणि पण आता 12 वाजले, तुला कळत नाही का? कोणतरी बरोबर घेऊन जा सोबत, आता टॉर्च बॅटरी घे किंवा काही कंदील असेल तर कंदील घे, वगैरे वगैरे. आपण काय म्हणतो, काय गरज नाही, पुढच्या गल्लीत तर आहे त्याला घेऊन येतो. जाण्यापूर्वी जर घरच्या किंवा शेजारच्या आजोबांनी तुम्हाला सांगितलं की हे बघ बेटा चाललाय ते बरोबर आहे, आज रात्रीच्या आता 12 वाजले आणि नुसते 12 वाजले नाही, आज आलोच आणि तू ज्या रोडला चाललाय त्या रस्त्याला विहीर आहे पडकी, तुला माहिती आहे तिकडे काय घडतं ते. आणि इतकं जरी सांगितलं ह्या सूचना पुरेशी आहेत. हा बेटा जर धाडस करून गेला आणि त्या विहिरीच्या बाजूने सरला जरी सरकत पुढे गेला तरी हा बॅग कुठे ठेवलेली धावत शकतो तुला घराकडे. हे काय झालं, त्याने काहीतरी पाहिलं किंवा त्याला काहीतरी अनुभव आला. अनुभव होता नुसता सरड्याची किंवा एखाद्या छोट्या सरपटणाऱ्या प्राण्याची काय झाडांच्या पालापाचोल्यामध्ये सळसळ, परंतु त्यामध्ये त्याला वेगळा अर्थभास झाला आणि हा घाबरून मागे फिरला. तर हे असे भास होतात, याला म्हणतात सूचनेद्वारे होणारे भास. वस्तू असते तशीच दिसते, अर्थ सूचनेनुसार लागते. नंतरचा जो हे आहे की मनाचे भास, विचारांचे भास. मेंदूमधली रसायनं चिंता विवंचना समस्येने बदलतात. विचाराच्या भासाचं वैशिष्ट्य काय? वस्तू अजिबात नसते तरी दिसते. म्हणजे घरातला माणूस अचानक तुम्हाला सांगू लागतो की हे बघ तो त्या कोपऱ्यात बघ, मला यमदूत न्यायला आलाय. त्याला दिसते, तुम्हाला दिसत नाही. समजा मेंदूमधून केमिकल गोष्ट झालेलं आहे, पक्का.
आणि हा केमिकल होता त्याच्यावरच्या टेन्शन चिंता वेगवेगळ्या समस्यामुळे झालेला असतो आणि मग माणसाला असे विविध त्यांचे भास होतात. वस्तू अजिबात नसते तरी दिसते. आणि शेवटचे ढोंग त्याविषयी बोलायची गरज नाही. लोक सुदभर असतं म्हणून हातभर सांगतात, त्यामुळे त्याची चर्चा करायची गरज नाही. हे 5 प्रकार झाले आपल्या समाजामध्ये भूत दिसण्याचे. भूत ज्याचं बनतं त्याबद्दल देखील गैरसमज आपल्या समाजामध्ये. आत्मा असतो म्हटलं जातं आणि मेलेल्या माणसं आत्मा बाहेर पडून त्याची भूतं बनतात. सर्वच माणसांची भूतं बनतात का तर नाही. असं म्हटलं जातं की काही माणसांची भूतं म्हणजे अतृप्त आत्म्यांची भूतं बनतात. तर हे देखील मित्रांनो खोटे आहे. अतृप्त आत्मा नावाची कुठली गोष्ट उपलब्ध नाही. कारण प्रत्येक माणूस अतृप्त असतो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत. आपण थोडं पुढे जाऊ. याविषयीचा भूत उतरवण्याचा जो प्रकार आहे तो जरा मी प्रयोगाद्वारे बघू आणि मग नंतर देवी अंगातील विषयी मी तुमच्याशी बोलेन. ठीक आहे. मी भूत उतरवण्यासाठी साधारणतः सर्वत्र हा प्रयोग बऱ्याच लोकांनी तुम्ही बघितला असेल. तांबे आहे आणि माझ्या हातामध्ये त्रिशूलच्या मी स्क्रूड्रायव्हर घेतलाय. साधारणतः दर्ग्यावर हा प्रयोग केला जातो. म्हणजे तुम्ही हे पक्का लक्षात ठेवा की आपल्या समाजातल्या सर्व जाती धर्मामध्ये प्रयोग केले जातात. अंधश्रद्धेवरचे किंवा चमत्कार केले जातात आणि माणसाला फसवलं जातं. दर्ग्यावर आपल्याकडे जसे भगत मांत्रिक जाणते असतात तसं किंवा देवऋषी असतात तसं मुस्लिम समाजामध्ये जे जाणते किंवा देवऋषी असतात भगत असतात त्याला म्हणतात मुल्ला फकीर. मी माझ्या मुस्लिम मित्राला विचारलं होतं की यांना मुल्ला फकीर का म्हणायचं. त्याने सुंदर व्याख्या केली होती. द एजंट ऑफ द अल्लाह इज कॉल्ड एज मुल्ला. अल्लाची एजंटगिरी करणारे जे लोक आहेत ते सर्व मुल्ला फकीर किंवा असे बदमाशी करणारे लोक असतात. मी हा प्रयोग तुम्हाला दाखवतो. यात तांदूळ घेतले आहेत तुम्हाला दिसत असतील ते बघा. मी स्क्रीनवर दाखवलेले आहेत आणि हा स्क्रूड्रायव्हर आहे. आता भूत उतरवण्याचा प्रयोग असा आहे की हा त्रिशूल जो आहे तो डोक्यावर असा फिरवला जातो त्या व्यक्तीच्या त्याला भूत बाधा झाली असं वाटतं त्याच्या आणि मग ते इथे मारलं जातं असं. आणि मग एकदा दोनदा तीनदा असं करत करत मंत्रही म्हटलं जातं का. मी मंत्र म्हणणार आहे. मला आता तुम्हाला हा किती दिसेल मला माहिती नाही. आता दिसते तुम्हाला. मी हे करतोय सुरू करतोय. बिस्मिल्लाहिर मी खाली ठेवतो बरं का. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. तफसील मत्सिल मियासिन साकिशिन कुशिन दिली मदमी असा तो मंत्र असतो. हा करा अरेबियन भाषेतला मंत्र आहे. मुस्लिम समाजाचा मंत्र कधी समजत नसतात. जगातल्या सर्व भाषेतले मंत्र हे कधी बोली भाषेत नसतात. ते इतर भाषेत असतात आणि त्यामध्ये बोली भाषा नसल्यामुळे आपल्याला ते समजत नाही. जसं आपले हिंदूंचे मंत्र असतात संस्कृत मधले, बौद्ध समाजाचे मंत्र पाली भाषेतले असतात, ख्रिश्चन समाजाचे मंत्र इंग्लिश मध्ये असतात. भारतीय ख्रिश्चनची इंग्लिश बोली भाषा नाही आणि मुस्लिम समाजाचे मंत्र अरेबियन भाषेमध्ये असतात. तर हे फक्त लक्षात ठेवायचं की मंत्र कधी बोली भाषेत नसतात. पुन्हा एकदा नीट बघायचे. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. तफसील मत्सिल मियासिन साकिशिन कुशिन दिली मदमी असं तो वारंवार करतो आणि काही क्षणांतर सांगतो आणि हे चिकटतं. आता चिकटलेलं आहे आणि सांगतो काय की भूत आतमध्ये गेले त्याने धरून ठेवले. खरं वास्तविक पाहता हा साधा सोपा विज्ञानाचा प्रयोग आहे जो नेहमी आपले लोक करत असतात. हे करताना कधी म्हणजे आता मी इथे जी क्रिया केली ती अत्यंत सोपी आणि साधी होती की मी तांदूळ इथे असे ठोकले वरून आणि आतमध्ये हवा होती ती बाहेर पडली आणि निर्वात आणि व्हॅक्युम झालं. व्हॅक्युम झालं की हे चिकटतं किंवा घट्ट बसलेल्या तांदळामध्ये हे बंद होतं आणि मग ते बाहेर येत नाही. सहजासहजी ते तांब्याला उचलूनच वर येतं. खरं म्हणजे असा प्रयोग कुठे करतो आपण. तर आपल्यापैकी अनेक लोक मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारामध्ये जातात, खिशातलं नाणं काढतात कॉईन आणि देवळाच्या भिंतीला किंवा चर्चच्या भिंतीला चिटकवतात आणि देवाला कौल लावतात. देवाला काय म्हणतात, ते पास होईल का, मला मुलगा होईल का, माझी दारू सुटेल का वगैरे वगैरे. जणू काही देवाने कॉन्ट्रॅक्ट घेतलाय, सगळ्यांची लग्न करा, दानवा सोडा, सगळ्यांना मुलं द्या. तर असं नाणं का चिकटतं. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर ज्या क्षणी प्रयत्न करत असताना पृष्ठभाग सपाट आला आणि आतमध्ये जर व्हॅक्युम म्हणजे निर्वात झाली पोकळी तरच ते चिकटतं. ज्यामध्ये हवा नसेल तर अन्यथा ते चिटकत नाही. पाऊण तासभर तुम्ही प्रयत्न केला तरी चिटकत नाही. तर हे शास्त्रीय कारण जे तिथे आहे ते तिथे आहे हे फक्त लक्षात ठेवायचं. हे झालं भूत उतरवण्याविषयी. आपल्याकडे माणसाच्या अंगात देव येतात असं म्हटलं जातं. तर मित्रांनो देव कोणाच्याही अंगात येत नाही. तो एकतर मानसिक आजार असतो किंवा ढोंगाचा प्रकार असतो.
किती प्रकारे देव अंगात येतात बघूया. 5 प्रकार जसं मी तुम्हाला भूत लागण्याचे किंवा भूताचे भास होण्याचे सांगितले, इल्युजन, डिल्युजन, सजेशन, हॅल्युसिनेशन सांगितलं, तसंच 5 प्रकार देवदेवतांचा संचार होणं अंगामध्ये यामध्ये बघायला मिळतात. आणि त्यावेळी देखील काही लोक प्रयोग करतात. एक आहे आपल्याकडे इंद्रियांचं उद्दीपन होणं अंगात येणं. उद्दीपन होणं, इंद्रिय म्हणजे आपल्या इंद्रियांना एक विशिष्ट प्रकारची, काही लोकांच्या, काही व्यक्तींच्या, माणसांच्या इंद्रियांना एक ॲलर्जी असते, त्याने त्यांची इंद्रिय उद्दीपित होतात, इझिली सजेस्टेबल असतात ती इंद्रिय, आणि त्यामुळे ते तसे त्यामुळे ते घुमायला लागतात किंवा त्यांच्या अंगात देवाचा भास करावा होतो. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिका. बरोबर आहे. हे साधारणतः हा जर पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे परंपरागत मान्यताप्राप्त वर्तन, कल्चरल सँक्शन ऍक्टिव्हिटीज किंवा ज्याला म्हणतो कल्चरल बाउंडेड डिसऑर्डर, म्हणजे संस्कृती बाधित आजार आहे. ही माझ्या घराण्याची एक परंपरा आहे आणि म्हणून माझ्या आजीच्या अंगात यायचं म्हणून माझ्या अंगात आलं, आजी एक्सपर्ट झाल्यानंतर माझ्या आलं, तर माझ्या गेल्यानंतर माझ्या मुलांच्या अंगात येईल, अशी परंपरा काही घरामध्ये 100, 150, 200 वर्षाची असते. त्याला कल्चरल बाउंडेड डिसऑर्डर असं म्हणतात, संस्कृती बाधित आजार किंवा परंपरागत मान्यताप्राप्त डिसीज असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. हा नंबर 2चा झाला. नंबर 1चा तुम्हाला जे म्हटलं त्याला इंद्रियांचे उद्दीपन. काही लोकांच्या इंद्रियांना तशी ॲलर्जी असते. ढोल वाजायला लागले तर काही लोकांच्या अंगात येतं, म्हणजे त्यांना ढोळाच्या आवाजाची ॲलर्जी आहे थोडक्यात. कोणाला देवाचा प्रसाद खाला तर जीभ उद्दीपित होते, अंगात येतं. कोणाला मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वाराच्या ठिकाणी कुठे धूप जळत असेल, अगरबत्त्या, मेणबत्त्या पेटलेल्या असतील, त्याच्या वासाने नाक उद्दीपित होतं, अंगात येतं. असं सर्व इंद्रिय उद्दीपित होऊन काही लोकांना प्रचंड गर्दी यात्रा जत्रामध्ये बघून नुसता स्पर्श झाला लोकांचा किंवा घुमणारे लोक बघितले तरी, ज्याला मास हिस्टेरिया म्हणतात, त्या पद्धतीने लोकांच्या अंगात येतात. तर हे इंद्रिय उद्दीपित आणि परंपरागत बघितलं. तिसरा प्रकार आहे सूचनावर्तन. सूचना स्वीकारतात लोक, इझिली सजेस्टेबल जे माइंड असतं ते लगेच सूचना स्वीकारतात, अंगात आणतात. मग घरी 12वा 13वा असेल, एखादा मैल झाला त्याचा आत्मा काही लोक अंगात आणतात 12व्या 13व्या दिवशी, किंवा पलीकडे जाऊन दुसरा काही उत्सव असेल धार्मिक गावातला वगैरे, त्या क्षणी यात्रा जत्रामध्ये अंगात आणतात. हे झालं इझिली सजेस्टेबल जे लोक आहेत ते सूचना स्वीकारतात आणि सहज अंगात आणतात, असं बघायला मिळतं. तिसरा प्रकार. चौथा प्रकार, मेंदूमध्ये काही रसायन आहेत त्यांच्यामध्ये बदल होतो. मी तुम्हाला सांगितलं, चिंता, विवर्चना, समस्या, प्रश्न निर्माण झाले की मग माणसं सैरभैर होतात आणि मग ती व्यक्त होतात, स्वतः मुक्त करतात, अशा तऱ्हेचं हे अंगात आणून. आणि झाला चौथा प्रकार. 5वा प्रकार ढोंग. ढोंगाचा तर प्रकार त्याच्याविषयी सांगितलं नाही. दवा आणि दुवा देण्याचे लोक बसलेले असतात आणि अंगात आणतात. तर मित्रांनो, हे सर्व जरी बघितलं तरी आपण अंगात आल्यानंतर जे करतात ते आपण काय आहे ते बघूया. मी जरा बराबर घेणार आहे, कारण मला 1 तासभरच वेळ दिलेला होता सरांनी आणि त्या तासाभरात मला संपवायचं आहे. मी तुम्हाला कापूर कसा हे करतात, मला वाटतं तो प्रयोग देखील तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल. मी इथे मेणबत्ती पेटवतो आणि मग तुम्हाला पेटता कापूर कसा लोक हातावर घेतात त्याविषयी तो प्रयोग तुम्हाला दाखवणार आहे. ते मी ही मेणबत्ती पेटवतोय, लायटरने मेणबत्ती पेटवण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ही मेणबत्ती पेटलेली आहे आणि आता मी मेणबत्ती थोडी उंचावर ठेवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला दिसेल. आता ही कापुराची वडी आहे, ज्याला कॅम्फर म्हणतात. अंगात त्याला माणूस असं तऱ्हेने कापूर पेटवतो आणि मग ते हातावर ठेवतो, काही क्षणांतर जिभेवर ठेवतो आणि माणसाला ते हे आता पेटलेला कापूर तुम्ही बघताय. मी पुन्हा एकदा तुम्हाला तो करून दाखवतो परत एकदा. पुन्हा एकदा नीट बघायचे. या प्रकारे लोक तोंडात टाकतात, हातावर ठेवतात. असंच आपल्याला सर्वत्र बघायला मिळतं. म्हणजे अगदी आफ्रिका खंडामध्ये देखील ह्या प्रकारचे प्रयोग होतात, इथेच होतात असं नाही. तर मित्रांनो, अंगात देव येण्याचे प्रकार मी तुम्हाला सांगितले, कशी बदमाशी तेही सांगितलं, काय घडतं त्याच्यात ते सांगितलं, आणि त्यानंतर काय काय प्रयोग, यापेक्षा भयानक प्रयोग देखील केले जातात. हा सर्व प्रयोग आपण इथे करणार नाही आहोत, काही जेवढं शक्य आहे तेवढं करूया. मी तुम्हाला 2 प्रयोग इथे दाखवले, त्यानंतर पुढच्या प्रयोगाकडे पुढचा प्रयोग जो आहे तो मी तुम्हाला दाखवते. तत्पूर्वी हे काय, हे अशा वस्तू लोक घरी आणतात आणि त्या ठेवतात. याला फेंगशुई म्हणतात. फेंगशुई हे
चायनाचं विकतचं दुःख आहे. वास्तुशास्त्रामध्ये अशा तऱ्हेच्या वस्तू येतात घरात ठेवतात सुखशांतीसाठी, अशा तऱ्हेचे छोट्या मूर्ती, किंवा त्या पलीकडे जाऊन आपल्याकडे त्याची सुधारित आवृत्ती ही आहे, हे लावून. आता मित्रांनो, खरं म्हणजे या तऱ्हेच्या वस्तू घरामध्ये ठेवून किंवा छोटे बांबू ठेवतात संपत्ती पैसे येण्यासाठी. मी अनेकांना सांगतो की असे बांबू रिझर्व्ह बँकेने लावून ठेवले पाहिजेत त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या प्रत्येक, की भरपूर पैसे येतील. तर हे तसं होत नाही, परंतु आपल्याकडे वास्तुशास्त्रानुसार अनेक लोक फसवतात, अनेक प्रकार केले जातात. घराचे दरवाजे बदला, खिडक्या बदला, देवाला इकडे न्या, स्वयंपाकघर तिकडे पूजेला करा, बाथरूम दक्षिणेला करा, वगैरे वगैरे. तर ही सर्व प्रकांड आहेत आणि यातून कुठलीही सुखशांती येत नाही किंवा मिळत नाही, हे कृपया लक्षात ठेवा. तरी सुद्धा लोक करतात आणि फसतात. आपण थोडं पुढे जाऊ की या पलीकडे जाऊन आपल्याकडे काय काय घडतं ते बघूया. मी तुम्हाला अतिंद्रिय शक्तीचे काही 1-2 प्रयोग दाखवणार आहे. अतिंद्रिय शक्ती म्हणजे याचा अर्थ काय, त्याला पॅरासायकॉलॉजी म्हणतात, परामानसशास्त्र, किंवा ज्याला ESP एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणतात. आणि याच्या आधारे काही प्रयोग जगभर लोक करतात. जसा युरी गेलर नावाचा एक माणूस होता, तो जगभर एक प्रयोग नेहमी करायचा की चमचे वापरायचा नेत्रशक्तीने. त्याचा दावा असायचा की माझ्या डोळ्यामध्ये प्रचंड ताकद आहे आणि त्या ताकदीच्या त्या शक्तीच्या आधारे मी चमचे वापरतो. किंवा परीक्षा नळीमध्ये एखादी तार घालायचे आणि ते तार ती वाकवायचे नुसत्या नजरेने. तर हे प्रयोग देखील जगभर करणारे लोक आहेत. परंतु जेम्स रँडी नावाच्या एका माणसाने त्या युरी गेलरचे प्रयोग टीव्हीवर बघितले आणि ते बघितल्यानंतर जेम्स रँडीने देखील दावा केला की युरी गेलरच्या डोळ्यात जशी शक्ती तशी माझ्या डोळ्यात देखील आहे. आणि जेम्स रँडी देखील सांगू लागला. ज्या शास्त्रज्ञ लोकांनी युरी गेलरला सर्टिफिकेट दिलं असं होते का तुमचे क्लास? बघूया काय तो प्रयोग कसा केला तो. मी तुम्हाला हा चमचा आता हातात घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगतो की कसा वागतो ते बघूया. असा तो धरायचा नजरेसमोर आणि मग बघता बघता तो चमचा वाकायचा. आणि आता वाकायला सुरुवात झालेली. असा तो प्रयोग करायचा आणि जगभर लोक त्याला फसायचे. पुन्हा एकदा मी तिरप्या बाजून दाखवतो, साईड व्ह्यूने तुम्हाला कसं दिसतं बघा. आता तिरप असा चमचा वाकायचा. जेम्स रँडीने सांगितलं की यात एक बदमाशी आहे. ती बदमाशी काय आहे, हा दाखवताना मी तुम्हाला हा चमचा दाखवला. माझ्या 2 चमचे आहेत. हा वाकलेला चमचा आहे बघा, कारण वाकलेला नाही येतो तो 2 भागामध्ये कट करून इथे एक रबरी नळीने चिटकवलेला आहे. मी तुम्हाला लगेच फोड देतो, फक्त एकाच प्रयोगाची फोड मी द्यायची ठेवलेली, जो पहिला केला त्याची नंतर देईन. तर हे 2 भाग आहेत चमच्याचे केलेले आणि इथे तो धरून ठेवला असा बोटाने दाब देऊन आणि रिलीज प्रेशर रिलीज केलं की ते पुढे जातं. हा सरळ असा वाकत पुढे जातो या प्रकारे. ठीक आहे. तर नेत्रशक्ती नावाचा प्रयोग करणारा युरी गेला होता तो जगभर झाले. याच्यावर देखील प्रसिद्ध आहेत. चमत्कार शोधलेला त्याच्या 20व्या आवृत्ती बाजारात उपलब्ध आहे. आणि भाग 1, भाग 2 आणि भाग 3 पण झाला. आता हे सर्व भाग 4 न म्हणता त्यात अजून काही भर टाकून असे 100 प्रयोगाचं पुस्तक माझ्या बाजारात येते पुढच्या आठवड्यात. तर ह्या तऱ्हेचे प्रयोग असून एवढेच आहे आपला. आपण थोडंसं पुढे जाऊ. आपल्याकडे संतांच्या नावाने बरेच चमत्कार लिहिलेले आहेत आणि याबद्दल मोठं अप्रूप असतं आपल्याला सर्वांना. संतांनी मोठमोठे चमत्कार केले, ज्ञानेश्वरापासून तुकारामपर्यंत आणि तिकडे गाडगे बाबापासून तर अगदी शिर्डीच्या साईबाबापर्यंत सर्व संतांच्या नावाने
खरं म्हणजे संतान गरज नाही ते महान, परंतु बंधू असतात काही किंवा कवी किंवा माणसं भक्त म्हणून आपण सर्वजण आपण आपल्या बाबाला आकर्षित करतो, ते प्रसिद्ध होतो. तुम्हाला साईबाबा तुमच्या पुढे करतोय आणि तुम्हाला दाखवतो की कशा तिने साईबाबांनी चमत्कार केलेले नाही, त्यांच्या नावाने दिलेलं एवढं तुम्हाला परत परत सांगतोय, नीट लक्षात ठेवायचं. पाणी देते की क्लासमध्ये बघा. पाण्याने दिवा पेटवण्याचा प्रयोग साईबाबांच्या नावाने लिहिलेला आहे. तुम्हाला काय सांगेन की साईबाबांवरचं एक चांगलं पुस्तक माझ्या त्या पुस्तकामध्ये प्रयोग नावाने लिहिलेले, म्हणजे 25 पुस्तकं वाचल्या सापडले. सर्वांचं शास्त्री जे मी लिहिलेले त्यात साईबाबांचा काही दोष नाही, दोष तुमचा आणि माझ्यासारख्या लेखकांचा आहे. हा ग्लास आहे, त्यात काही नाही. झाकण मला त्याला तिथे वाद वगैरे काही नाहीये. एक मिनिट, दुसरं याचं हे बाजूला याचं झाकण कुठे आहे? हे काय त्या ताटाच्या मागच्या बाजूला पडलं होतं. ओके, आता तुम्ही मी तुम्हाला याला वाद नाही रिकामा दिसावं, त्याला वाद नाही. आणि तेल, आता मी यात पाणी भरणार आहे. समोर इथं आणि 3-4 पर्यंत हे भरायचे. प्रयोग करा, प्रिकॉशन घेऊन करावा. आणि आता मी ते झाकण लावतो आणि मग हे झाकण मी लावलेलं आहे त्याचं, हे जरा घट्ट करतोय आणि ह्या पद्धतीने मग पाण्याने दिवा कसा पेटतो त्याचा प्रयोग आपण आता करणार. हा दिवा पेटलेला आहे, मी ह्या लायटरच्या साहाय्याने पेटवला. असे प्रयोग साईबाबाने कधीही केले नाहीत, एवढंच कृपया लक्षात ठेवा. साईबाबा खूप प्रामाणिक होते, गरीब होते, भिक्षा मागून गुजराण करायचे. नंतरचा आता जो धंदा चालू केला साईबाबाच्या नावाने तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याविषयी बोलायची गरज नाहीये. असं अनेक मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारांमध्ये प्रचंड पैसा जमा होतो आणि आपल्यासारखे प्रामाणिक भक्त तिथे जातात आणि तो दान धर्माच्या नावाने देतात, परंतु तिथे बद्दलच काहीतरी होतं त्या पैशाचं. हे कसं घडलं हेही तुम्हाला लगेच सांगणार आहे. कारण साईबाबा जो प्रयोग करायचे तो प्रयोग असा होता, साईबाबा प्रयोग करत असत, त्यांची ती गरज होती, त्या गरजेमध्ये त्यांनी ते केलं होतं. एकदा असं झालं की साईबाबांच्याकडे रोज ते भिक्षा मागायला जायचे. आता जशी शिर्डीत भरपूर दुकान आहेत तशी पूर्वी नव्हती, 4-2 दुकानं असतील गावामध्ये. त्याच दुकानदाराकडे रोज भिक्षा मागायला गेल्यानंतर ते दुकानदार रोज भिक्षा कसे घालणार, कधी शिवाय घालायचे, कधी ओरडायचे साईबाबांना, विचार ते परत द्यायचे. एकदा असं त्यांना कोणीतरी तेल पाहिजे होतं दिवाबत्ती करायला म्हणा किंवा जेवणासाठी म्हणा, तर ते दिलं नाही. मग ते परत आले आणि ते ज्या मस्जिदमध्ये राहायचे, पडक्या मस्जिदमध्ये, त्यामध्ये खिडक्याला तावदानं देखील नव्हती किंवा दरवाजे नव्हते, पडदे नव्हते, सर्व पाणी, पावसाचं पाणी झरमरून आतमध्ये यायचं. आदल्या रात्री त्यांनी ज्या पंत्या ठेवल्या होत्या तिथे, त्या पंत्यांमध्ये सर्व पाणी पडलेलं होतं आणि त्या भरलेलं होतं. म्हणजे वाती रात्री जाऊन झाल्या होत्या आणि त्यात काही याच्यात वाती शिल्लक होत्या आणि पाणी पडलेलं होतं. साईबाबा आले, सायंकाळची वेळ होती, साधारणतः 7-7:30 झाले तर अंधार दाटला होता आणि मग त्यांनी कुठेतरी काड्यापेटी शोधली आणि त्या पेटवण्याचा प्रयत्न केला. 4-2 पेटल्या. साईबाबांना मला वाटले की अरे कमाल आहे. आणि मग साईबाबाने पुढे त्याचा अभ्यास केला की ह्या अशा कशा पेटल्या, काय झालं. त्यांच्या असं लक्षात आलं की वात जर तेलात भिजवली आणि ती पंक्तीमध्ये ठेवली आणि त्यात पाणी टाकलं आणि ती जर तरंगली तर तेलाचा प्रवाह इझी सुरू होतो आणि वातीत तेल असेपर्यंत वात जळत राहते.
मग ते पुढे पुढे असंच करू लागले की फार गरीब होते त्यामुळे नुसते वाती भिजून ठेवायचे, प्रत्येक याच्यात तेल टाकायला एवढं तेल नसायचं पंथामध्ये, आणि त्यांना दिवे लावण्याची फार हौस होती. तर एका दिवाळीच्या दिवशी त्याने तो प्रयोग केला आणि एका भक्ताच्या हस्ते भक्ताला सांगितलं की जा आणि घे. त्याने वाती भिजून पहिले ठेवले होते पंथांमध्ये, आणि घे आणि सर्व याच्यात टाक आणि माझं नाव घ्या आणि पेटव. आणि ते साईबाबाचं नाव घेतलं ते पेटल्या. मग ते पुढे पुढे बऱ्याचदा भक्त लोक करू लागले, कारण साईबाबा दुपारी जेवणाच्या वेळेस सर्व भक्त गेले बाजू घरी की मग ते वाती भिजवून पंथांमध्ये ठेवायचे, आणि सायंकाळची तीन तीन संध्या झाली की दिवे लावायला कोणा तरी भक्ताला सांगायचे. म्हणून तो प्रचार झालेला होता. त्यात साईबाबांचा दोष नाहीये, हे कृपया लक्षात घ्या. मी साईबाबाने कुठलेही तसे चमत्कार केले नाही. मी इथे हा प्रयोग थांबवतो. हे एवढंच झालं का? अजून भरपूर संतांच्या बद्दलचे प्रश्न असतील, तुम्ही मला विचारू शकाल नंतर, परंतु आपण सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. मी शेवटचा एक प्रयोग करतो आणि थांबतो. आपल्याकडे नजरबंदी केली जाते किंवा करणी मूठ मारली जाते, देवदेवस्की केली जाते, भानामती घडते किंवा ब्लॅक मॅजिक केलं जातं. या सगळ्या तऱ्हेचे प्रकार आपल्याकडे आजूबाजूला घडताना दिसतात. मी तुम्हाला आता जो प्रयोग दाखवणार आहे तो ह्याच प्रकारचा एक आहे की मी हातामध्ये म्हणजे करणी, मूठ मारणं, देवदेवस्की, ब्लॅक मॅजिक करण्याचे 3 प्रकार आपल्या समाजात बघायला मिळतात. एक आहे नारळ, दुसरं आहे अंड आणि तिसरं लिंबू. या तिन्ही याच्यातून वेगवेगळे प्रकार वस्तू लोक काढून देतात आणि फसवतात. मी आता हा लिंबू तुमच्या पुढे कापणार आहे. छोटी चाकू आहे माझ्या हातात आणि हा लिंबू आहे. आणि कशा रीतीने लिंबातून लोक आग काढतात, कधी रक्त काढतात, कधी केस काढतात, पिंजर केसांचे निघते वगैरे वगैरे. तुम्हाला किती दिसेल मला माहिती नाही. मी प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय, थोडा लांब जातोय जेणेकरून हा लिंबू मी कापतोय. बरोबर आहे, मी लिंबू कापलेला आहे आणि आता आपण तो प्रयोग तुम्ही बघताय. लिंबातून आग कशी काढतात त्याचा हा प्रयोग आहे. लिंबू नुकताच फ्रीज मधून काढलाय त्यामुळे तो खूपच थंड आहे. आगीचं कितपत उत्पत्ती होईल मला माहित नाही, बघूया, प्रयत्न करू आपण. आता धूर निघतोय, आग निघायला सुरुवात झालेली पडते आणि बघा दिसते तुम्हाला या प्रकारे डाग पडतील ते. ठीक आहे, मी प्रयोग केलेले आहे तुमच्या पुढे. एक नेहमी लक्षात ठेवायचं की प्रयोग करताना बरीच सावधानता ठेवावी लागते. तुम्ही सतर्क राहावं लागतं, अन्यथा आगीचे प्रयोग किंवा रासायनिक पदार्थांचे प्रयोग करताना बऱ्याचदा दुर्घटना घडतात. मित्रांनो, मी इथे थांबण्यापूर्वी या प्रयोगाची फोड देतोय की कसा प्रयोग केला, आणि मग तुम्ही मला प्रश्न विचारायला हरकत नाही किंवा तुमच्या अजून खूप प्रयोग करता येते. कारण मी तुम्हाला वाटलं की माझं नुकतंच पुस्तक आता येते की ज्याच्यात 100 प्रयोग आहेत. तर कधीतरी जेव्हा संधी मिळेल ऑफलाईन नागपूरला आलो तर तुमच्यासाठी भरपूर प्रयोग मी करेन. अगदी 50-100 प्रयोग देखील एका दिवसभरात करता येतील. मित्रांनो, आता जो प्रयोग केला त्यामध्ये मी रासायनिक पदार्थ जो वापरला लिंबामध्ये त्याचं नाव आहे सोडियम मेटल. सोडियम मेटल म्हणजे सोडियम धातू. हा जवागरी पदार्थ आहे. नेहमी प्रयोगशाळेमध्ये रॉकेलमध्ये ठेवलेला असतो, कारण तो पाण्याशी संपर्काला पेटतो. इथे तेच घडलं. लिंबामध्ये जसं सायट्रिक ऍसिड असतं तसं पाणी देखील असतं. तर लिंबाचं पाणी त्याला लागल्यानंतर आग बाहेर पडली, इतकंच घडलं, दुसरं काही नाही. हा करणी किंवा मूठ मारण्याचे हा प्रयोग देखील अनेक लोक करतात. दुसरा प्रयोग केला मी इथे तुम्हाला मी दिवा पेटवला पाण्याचा. साईबाबाने असा दिवा कधी पेटवला नव्हता, त्याला तशी गरज देखील नव्हती. मी जो प्रयोग केला त्यामध्ये पाणी आणि कॅल्शियम कार्बाईड यांची रासायनिक क्रिया घडून आणली. आणि या दोघांची रासायनिक क्रिया म्हणजे कॅल्शियम कार्बाईड कधी टाकलं मी अगोदर काय होतं, तर मी झाकण लावताना कॅल्शियम कार्बाईडचे 2 खडे आतमध्ये पाण्यामध्ये टाकले नकळत तुमच्या, आणि झाकण घट्ट लावून घेतलं. घट्ट झाकण लावायचं नाही तर मग ऍसिडिलिन गॅस जो तयार होतो त्याचा स्पीड प्रचंड असतो, तो बाहेर पडतो. ऍसिडिलिन गॅस हवेत पेटवला की पेटतो, तसा मी पेटवला. तर हे लक्षात ठेवायचं की हा प्रयोग करताना प्रिकॉशन हे आहे की हे झाकण घट्ट पाहिजे आणि असाच ब्रासचा किंवा धातूचा तांब्या दिवा पाहिजे. साधा पत्र्याचा वगैरे घेऊ नये, ऍक्सिडेंट होण्याचा धोका असतो, हे कृपया लक्षात ठेवतो. नाही तर भावनेच्या भरात लोक प्रयोग करतात आणि स्फोट झाला की आपण जखमी होऊ शकतो, काही होऊ शकतो, डोळे जाऊ शकतात वगैरे वगैरे. म्हणून सावधतेने प्रयोग करायचा. मुलांना शिकवायचं असेल तरी सुद्धा विचारपूर्वक सांगावं आणि विचारपूर्वक करायला लावावं, किंवा अनुभवी माणसाच्या देखरेखीखाली प्रयोग करावा, ही विनंती.
धन्यवाद. मी थांबतो. तुम्हाला पहिल्या प्रयोगाची फोड मी प्रश्नोत्तराच्या काळात तुम्हाला देईन. तुमचे जर काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. बोला. गायकवाड सर. हो सर. धन्यवाद सर. बोला. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कार यांचा संबंध अगदी जवळचाच असल्यासारखा आहे, कारण आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. जिकडे तिकडे विज्ञानाने पाय पसरलेले आहेत. याच वेळेस विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याची तसेच उत्तरं शोधण्यास मदत करण्याची जबाबदारी जर कुणाची असेल तर ती आपल्यासारख्या शिक्षकांची आहे. केवळ शिक्षणच नव्हे तर सर्वच क्षेत्रात वैज्ञानिक क्रांती घडून आलेली आज आपणास दिसत आहे आणि या क्षेत्रामध्ये अनेक शंका, अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांना उत्तरं देण्याची जबाबदारी संबंधित भावी शिक्षकांची आहे, सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची आहे. आपण जे चमत्कारिक प्रयोग करून दाखवलेत त्या प्रयोगावरनं या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य किंवा प्राचार्य यांच्या मनात निश्चितच काही प्रश्न निर्माण झाले असतील. आपण काही विद्यार्थ्यांकडनं या विषयाशी संबंधित काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया आणि त्यांच्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करूया. निलिमा. खूप छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही. वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर खूप छान असं मार्गदर्शन आणि स्पष्टीकरण तुम्ही केलं आणि हे आम्हा भावी शिक्षकांना खूप आवश्यक होतं, कारण आजच्या या विज्ञान युगात सुद्धा लोक म्हणजे सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडत आहेत आणि या विषयावर व्याख्यान करणं किंवा म्हणजे जनजागृती करणं म्हणजे खूप धाडसाची गोष्ट आहे आणि हे तुम्ही करताय हे आमच्यासाठी खूप अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. धन्यवाद निलिमा. धन्यवाद सर. मुंडे सर, आपण जो शेवटचा प्रयोग दाखवला, लिंबूमधून आग निर्माण होते, तर आम्ही तर त्या करणी केलेल्या लिंबूचं सरबत पितो, त्यांनी आमच्यावर काही फरक पडेल का? हो, फारच छान. नाही, अजिबात पडणार नाही. मी देखील लहानपणी प्यालेलं आहे, त्यामुळे मी 7वीतच असताना नास्तिक झाल्यामुळे या तऱ्हेचे प्रयोग मी अत्यंत लहानपणी शिकलोय. आम्ही लहानपणी महाराष्ट्रामध्ये प्रयोगाचे पुस्तकच पहिले माझं आलं. आमच्या नागपूरला सेवा सदन अध्यापक विद्यालयामध्ये निकोसे सर विज्ञानाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त झालेत. ते अशा प्रकारचे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांकरिता घेत होते आणि आजही ते घेत आहेत. सेवानिवृत्त जरी झाले तरी ते थांबलेले नाहीत. त्यांच्याशी माझी जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांचा एक कार्यक्रम जेव्हा बघितला, त्या कार्यक्रमामध्ये ते लिंबूचा त्यांनी प्रयोग करून दाखवला आणि त्यांना मी हाच प्रश्न केला होता की जर करणी केलेला लिंबू पिला तर काही परिणाम पडतो का? तर त्यांनी सुरुवातीला गमतीदार उत्तर दिलं, म्हणे हो निश्चितच फरक पडेल, कारण त्यांनी करणी केलेली आहे ना त्या लिंबूमध्ये, त्यामुळे फरक पडेल. म्हटलं ठीक आहे, फरक पडते की नाही तर बघू. तर रस्त्याने जाताना असे अनेक लिंबू दिसतात. आम्ही ते लिंबू मग उचलायचो, घरी घेऊन जायचो आणि त्याचं मग छानपैकी लिंबू सरबत पिऊन मस्त आनंद घ्यायचो. आणि पिल्यानंतर सरांना विचारलं की सर, म्हटलं आम्ही तर लिंबू पिलं, सरबत पिलं, काहीच फरक पडला नाही. अरे काय फरक पडणार आहे म्हणे, त्यांनी हे सगळं ढोंग आहे म्हणे. पण हे ढोंग आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे आणि हे कोण काढू शकतं, तर याची सर्वस्वी जबाबदारी ही शिक्षकांवरच आहे. कारण शिक्षकच या शिक्षकांसोबत विद्यार्थी हा त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येत असते आणि शिक्षकच विद्यार्थ्यांना योग्य मार्गाने लावू शकतो. म्हणून आज अशा प्रकारचे व्याख्यानं, अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं अतिशय गरजेचं आहे. DLEDच्या अभ्यासक्रमामध्ये विज्ञान व गणित अध्ययन शास्त्र हा एक विषय आहे आणि त्या विषयामधला एक घटक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. त्या वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये जो काही भाग समाविष्ट केलेला आहे त्यामध्ये बराचसा भाग हा विज्ञान शिक्षकाची भूमिका या संदर्भात केलेला आहे. त्यामध्ये घटक आहेत अंधश्रद्धा निर्मूलन,
मग अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर आजच्या या वेबिनारमधून निश्चितच उद्याचे भावी शिक्षक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपण जे प्रयोग करून दाखवलेत, निश्चितच ते त्या प्रकारचे प्रयोग आपल्या शाळेत करून दाखवतील आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्याकरिता एक महत्त्वाचा हातभार लावतील. आपण आमच्या या वेबिनारमध्ये सहभागी झाला. या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांना आपण प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी महाराष्ट्र अध्यापक विद्यालयातर्फे आपलं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आमच्या महाराष्ट्र अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय सौ देवतळे मॅडम यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या परवानगीने या वेबिनारला इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया पुढच्या वेबिनारमध्ये नवीन विषय आणि नवीन वक्ता घेऊन. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. ओके.